आम्ही 1500 रुपये वर्षाला हे देतोय, मग तुम्ही आरोग्यात कर घेता, आमच्या काय घेता तुम्ही? काय सांगतोय मी आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर तुम्ही लगेच म्हणा घरपट्टी का नाही मारली, पहिला पैसे भरायला मग तुम्हाला कागदपत्र देतो. काय झाले पवार साहेब, काय झाले दाखवा. हे एक घाण आली याच्यावर काय तर निर्णय करा, आम्हाला एवढं म्हणत. काय प्रॉब्लेम 15 दिवस अरे किडा व्हायला 15 दिवसात वाटेल का किडा असं? 2 दिवसात 3 दिवस लय झालं साफ करायला. ऐकून घे जा पुढचं तू पुढचं एक तळमळीचा विषय घेतोय. लाजा वाटल्या पाहिजे त्या अधिकाऱ्यांना, त्या खुर्ची बसणाऱ्यांना. खरं तर तुम्ही गाव लुटला असेल किंवा नसेल लुटलं हे मला माहित नाही, किंवा कोणत्या कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेता किंवा नाही घेत हे सुद्धा मला माहित नाही. मी काय कोणाला आरोप करणार नाही, आक्षेप करणार नाही. पण खऱ्या अर्थाने जे कागदावर बिलं काढताय ना, पाणी प्रश्नासाठी, पाणी शुद्धीकरणासाठी, नवीन हॉल बसवण्यासाठी, अरे आता बघा, हे तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतोय लाईव्ह मध्ये. या सध्या आता आमचे ग्रामस्थ दाखवता स्वतः पाण्याच्या बाटलीमध्ये आळ्या दाखवतायत. टाक्या बघा तुम्ही किती स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे, मेंटेनन्स खूप काढताय, ही बिलं खूप काढताय. आणि मी तर आज खरं तर सांगतो प्रशासनाला, ही जी व्हिडिओ टाकतो याच्यावर जर कारवाई झाली नाही आज, तर उद्या तुमच्या दारात मी नक्कीच असणार आहे. तुम्हाला आता ही व्हिडिओ पाठवतोय, आणि जर याच्यावर कारवाई जर झाली नाही तर आम्ही सगळेच ग्रामस्थ मिळून, मग त्याच्यात कोणी असू, कोणी दोषी असू, त्याच्यात ग्रामपंचायत कर्मचारी असू, सरपंच असू, ग्रामसेवक असू किंवा उपसरपंच असू, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. ही बिलं आणि बिलांसहित तुम्हाला दाखवणार पाण्यावरती आणि आरोग्याविषयी किती. लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळता लाजा वाटल्या पाहिजे. लहान लहान लेकर आज जे पाणी देताय ना तुम्ही, आता पाणी दाखवतो तुम्हाला, आणि आजच्या आज जर कारवाई झाली नाही तर तुम्हाला याचे उत्तर 100% हे तुम्हाला जुन्नरला, तालुक्याला किंवा जिल्हा परिषदेला, सीओला यांना द्यावाच लागणार. आजच्या आज कारवाईच करायची. रामकृष्ण.